म्यूट म्यूट करत नाही, ज्याच्या आजूबाजूला फक्त आवाज आहे ना त्याने काय करायचंय, आपल्याला स्वतःला म्यूट करायचंय. आलं का लक्षात? हे बघा आता मी रोल नंबर्स लिहून घेतोय तुमचे, इथे ज्यांनी ज्यांनी नोट डाऊन केलेत ते रोल नंबर्स लिहून घेतोय. वैष्णवी सोनवणे 24. चालेल ना. त्याच्यानंतर जयश्री नेवगे, जयश्री नेवगे 125. हा हे काय रोल नंबर लय वाटलं आणि मग नाव द्या. हा भाग्यश्री तासकर 54. चौधरी नीता 77. त्यानंतर समृद्धी आव्हाड 193. कोकाटे अश्विनी 35. राजश्री खंडागळे 222. 222. अदिती गायकवाड 11. वाघमारे विद्या 51. 58. रक्ताटे सुजाता 68. जोशी वैष्णवी 221. जाधव मानसी 60. रत्न पारखी मधुरा 51. इथे फक्त लिहिले जाधव नयन किशोर. ठीक आहे, जाधव नयन. ऋतुजा तुवर 76. ऋतुजा कोकाटे 36. रोहित लकारे 09. खालकर शीतल 86. प्रीती दुसाने रोल नंबर नाही. गायत्री कुमारकर 29. वैष्णवी काळे 4 मोरे आर मोरे 62. गव्हाळे वैष्णवी 56. 56. ऋतुजा देशमुख 83. काटे ज्योती. नंतर शेख असिफ 78. कोल्हे पूजा 57. प्रियंका घोंगडे कमी मुलं आहेत आज 57 आहे. सोनवणे अर्चना
191 50 दुसाने झाली का 73. हा शिंदे शीतल अश्विनी जाधव 124. अश्विनी जाधव 214 214. त्यानंतर सृष्टी येळवे सृष्टी येळवे पवार वैष्णवी तेजरा अनिकेत 43. अश्विनी उसरे 202. जयश्री नेवगे 215. 215 असं म्हटलं ते. जयश्री नेवगे का पहिलं नेवगे सॉरी सर 250. ओके. गौरी देसाई 12. पगारे वृषाली 12. पगारे वृषाली 57. गायकवाड उज्ज्वला 57. गायकवाड उज्ज्वला वैष्णवी सुरभैया 170. आय भाई गौल गौल तेजश्री पुढे गौल गौल तेजश्री तेजश्री वृषाली कुटे वृषाली आर यू 218. कुटे 218. भोसले दीपाली 2. चौधरी साक्षी 216. तुषार घुमरे चॅट बॉक्स मध्ये निलेश बेटा तू डबल लिहिलंयस नॉट फेअर. अक्षय राणे कोण आहे शिंदे शीतल तर रोल नंबर परत सांगा. शिंदे शीतल काय लिहिलंय ते सांगितलंच नाही बेटा. रेणुका लांघी नाही बेटा रोल नंबर तुझा म्हणजे रेणुका लांघी 211. अभिषेक पाटील 28. तुषार घुमरे झालं होतं ना रोल नंबर. अंकिता रसाळ 198. श्रद्धा डेंगळे 181. तुषार घुमरेचा नंबर 181. 181. काय बेटा तुला कशाला रोल नंबर पाहिजे होता तू सांगितलंय ना.
रोल नंबरच नाही आमच्याकडे नाही भेटत नंबर तुम्ही सांगायचं असतं ठीक आहे इनफ ओके सरचा अक्षय राहणे म्हणजे काय म्हणायचं तुला अक्षय राहणे ठीक आहे बेटा आपण लास्ट लेक्चर मध्ये थर्ड प्रॉब्लेम जो होता तो सॉल्व्ह करत होतो तुम्ही मला फक्त या फिल इन द ब्लँक सांगायचे हा मी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला दिला होता तुम्हाला बेसिस ऑफ अपॉर्चमेंट आणि तिथे त्याचा रेशो काय येतोय ते तुम्हाला सांगितलं होतं आता मला सांगा तुम्ही डिप्रिशिएशन संदर्भात ऑपरेटिंग डिपार्टमेंट ए मध्ये किती आवाज असतील येस डिप्रिशिएशन ऑपरेटिंग डिपार्टमेंट 2000 हा ए मध्ये ना 2000 2000 बी बी 1800 1800 सी 1600 1000 ओके डी 1000 only 1000 and E 600 600 हा मला भांड्यांचा खूप आवाज येतोय भूक लागते आवाज आल्यावर ठीक आहे सुपरवायझर सॅलरी ए मध्ये किती 10000 हा 10000 10,000 व्हेरी गुड 10000 बी मध्ये 8000 8,000 व्हेरी गुड 4000 4,000 4000 डी डी 4,000 4000 ओके आणि ई E मध्ये 2000 व्हेरी गुड आता इन्शुरन्स ऑफ स्टॉक ए मध्ये 3000 व्हेरी गुड बी मध्ये 2000 2,000 व्हेरी गुड सी मध्ये 1000 व्हेरी गुड डी मध्ये 400 आणि ई मध्ये डॅश व्हेरी गुड नंतर सॉरी वेकंट ठेवा आपण तो ब्लॉक हा एम्प्लॉयर्स लायबिलिटी फॉर एम्प्लॉईज इन्शुरन्स ए मध्ये 1000 हा 1000 1000 ठीक आहे बी मध्ये 800 800 व्हेरी गुड सी 500 500 व्हेरी गुड डी 500 500 आणि ई 200 200 व्हेरी गुड नंतर इलेक्ट्रिक लाइटिंग ए मध्ये 2520 20 व्हेरी गुड बी मध्ये 2160 60 व्हेरी गुड ई मध्ये 1980 80 हा डी 1620 आणि ई 720 20 नॉट 50 720 बरोबर ठीक आहे ऑपरेटिंग डिपार्टमेंट ए ची टोटल काय आली 80,000 26,000 ए ची 26 80,000 बेटा AG 26,000 हा टोटल कॉलमची टोटल जी आहे ना ती 80,000 आहे ए कॉलमची टोटल आहे 26,000 डिपार्टमेंट बी ची
21,000. Very good. C 15,000. 15,000. D 12,000. आणि E 12,000. 6,000. व्हेरी गुड. 6,000. व्हेरी गुड. आता व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल म्हणजे उभी आणि आडवी टोटल 80,000 येते का ते फक्त कन्फर्म करायचं. जर ती टोटल मॅच झाली तर तुमचं डिस्ट्रीब्युशन एकदम फेअर आहे. तिथे कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटला जी कॉस्ट वाटून दिलेली आहे बघा, या सगळ्या कॉस्ट वाटून दिलेल्या आहे सेपरेट तरी सुद्धा टोटल मात्र 80,000 येईल. येते लक्ष सगळ्यांच्या? हो. ओके. आता बेसिकली अपॉर्शनमेंट म्हणजे काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता मी तुम्हाला काल एक प्रॉब्लेम दिलाय रिअपॉर्शनमेंटचा पहिला प्रॉब्लेम, बरोबर ना? तो सगळ्यांनी नोट डाऊन केलाय नोटबुक मध्ये? येस. ओके. आता आपल्याला रिअपॉर्शनमेंट कसं करायचं त्या संदर्भात प्रक्रिया बघायची आहे. आता मी हा प्रॉब्लेम जो आहे तो बंद करून नवीन पीपीटी शेअर करतो. सॉरी. ओके. आता आपल्याला जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो प्रॉब्लेम पूर्णपणे वाचायचा आहे. मला कोण वाचून दाखवते प्रॉब्लेम? येस. मुलांपैकी कुणी आहे बेटा? शुभम. हॅलो. मला रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथडचा प्रॉब्लेम जो पहिला आपण दिलेला आहे तो वाचून दाखवायचा आहे. कोण दाखवत आहे? हॅलो. सर मी वाचू? येस. मुलं कुठं गेलीत? लढायला गेलीत? अरे वा वा वा. आज फक्त 53 पार्टिसिपंट्स आहेत बरं का. मी तुम्हाला हे बघा काही मुलांनी भेटून सांगितलं होतं की सर आम्हाला युट्यूबचे लेक्चर्स द्या, आम्हाला नोट्स हवे आहेत. बरोबर आहे. मी मुद्दाम दिलेलं नाहीये. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की मुलं लेक्चर्स अटेंड करत नाही आणि म्हणून मी ते रेडी मटेरियल तुम्हाला दिलेलं नाहीये. ते देणार आहे पण त्याला वेळ आहे. जस्ट वेट अँड वॉच. तत्पूर्वी आपल्याला ही सगळी प्रक्रिया समजावून घ्यायची आहे. आता माझ्याकडे तुमचं रेकॉर्ड आहे. पुन्हा एकदा गरज आहे तुमच्या मित्रांना आणि मैत्रिणींना सांगायची. सोनवणे बरोबर बोलतोय का मी? तुम्ही लेक्चर पहिल्यांदा अटेंड करणं अपेक्षित आहे आणि नंतर तुम्हाला मी नोट्स देणार आहे किंवा युट्यूबचे लेक्चर्स आहेत ते सांगणार आहेत. अगदी सुरुवातीपासून रेडी मटेरियल दिलं तर आपल्याला कष्ट करण्याची ताकद राहत नाही. आपल्याला सवय लागते स्पून फिडिंगची. तर तसं आपल्याला करायचं नाही. हा बेटा कोण म्हटले मी वाचते? सर मी कोकाटे अश्विनी. अश्विनी वाच बेटा. Ford Tools Limited, Faizpur has 3 production departments and 6 service departments. The overhead expenses for the departments as per primary distribution summary were as follows. Very Production departments: A 50,450, B 20,800, C 30,750. Service departments: stores 5,000, accounts 4,000, powerhouse 3,000, canteen 3,000, timekeeping 5,000, tool room 8,000, total 1,30,000. The Very good. following additional information were made available from the costing records as regards the production departments. Very good. Particulars मध्ये number of workers, basis त्याचं numbers मध्ये A 80, B 100, C 20, HP machines A 500, B 800, C 700. Then value of stores required: A मध्ये 6,000, B मध्ये 2,000, C 2,000. Service rendered: A मध्ये 25, B 50, C 25. Very good. You are required to prepare a statement showing secondary distribution of service department costs to production departments for the month ended 31st March 2010. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. बघा आता
वरती काय दिले तुम्हाला ओव्हरहेड कॉस्टची जी समरी आहे ती दिलेली आहे, म्हणजे ओव्हरहेड कॉस्ट आयटम्स आहेत आणि त्याच्या कॉस्ट काय आहे, म्हणजे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी मध्ये किंवा आपण त्याला अपॉर्शनमेंट ओव्हरहेड्स त्यामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने ओव्हरहेड कॉस्ट आयटम्स दिले होते बरोबर तसेच दिलेले आहेत. नंतर तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशनचा चार्ट दिलाय, तो चार्ट काय करतो आपल्याला बेसिस निवडण्यासाठी मदत करतो बरोबर. आणि नीट लास्ट द्यायला वाटलं होतं का? Yes, आता बेटा. इमेज नाही. हा हॅलो हॅलो बाई ग मेन कॉस्ट्युमचे लेक्चर चालले ग माझे खरंच. हॅलो ओके. ठीक आहे, बोल. लास्ट लाईन्स जे असतात ना त्यावर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा फर्स्ट लाईन्स वर सुद्धा कॉन्सन्ट्रेट करणं अपेक्षित आहे. नेमकं काय सांगितलंय आपल्याला प्रॉब्लेम मध्ये ते आपण समजून घ्यायचं. इथे बघा लास्ट लाईन्स जे आहेत ना तिथे सुद्धा सांगितलेलं आहे, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर अ स्टेटमेंट शोविंग सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट कॉस्ट. बघा सर्व्हिस डिपार्टमेंट कॉस्टचं सेकंडरी डिस्ट्रीब्युशन होत आहे. सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट कॉस्ट टू प्रोडक्शन डिपार्टमेंट फॉर द मंथ एंडेड 31st March 2020. जिथे 2010 लिहिलंय तिथे आपण काय लिहायचंय 2020 असं लिहायचं आहे बरोबर. आता आपल्याला इथे कॉलम जे आहेत जो चार्ट आहे तो तयार करायचा आहे. सुरुवातीला इथे टायटल साठी तुम्हाला स्पेस सोडायचा आहे बरोबर. हा आणि त्या स्पेस मध्ये काय लिहायचं आहे, In the books बघा. of Ford Tools Limited. हे बघा हा स्टेट इन द बुक्स ऑफ Ford Tools Limited, Faizpur. व्हेरी गुड. इन द बुक्स ऑफ फोर्ड टूल्स लिमिटेड फैजपूर आणि सांगते माझं द्यायचं क्लिअर कर काय तुला काय हात नाही थोबडा सकाळ स्क्रब करायचंय का ती बोलते. पुढे काय लिहायचंय बेटा, स्टेटमेंट Showing माझं secondary कधीच distribution of overhead cost. म्हणजे काय का सकाळी सापडतो स्टेटमेंट शोविंग चला असलं रे असं सेकंडरी डिस्ट्रीब्युशन काय तुझं Of overhead cost. secondary distribution of service department's costs. Service department's costs to production departments. Production departments for the Month ended 31st March. कुठे गेले ते for the month ended 31st March 2010. 31st March 2010. 2020 काय लिहायचंय आपण 2020. आता हे जे प्रपोर्शनेट आहे ना ते एकाच कॉलम मध्ये आले सगळं टायटल, ते आडव्या कॉलम मध्ये येणं अपेक्षित होतं. ठीक आहे आपण प्रयत्न करू, आलं तर ठीक आहे. बघा आलंय आता. ठीक आहे आता आपल्याला कॉलम्स तयार करायचे आहेत, एकूण 7 कॉलम्स तयार करायचे आहेत. तर ते का आणि कसे ते मी सांगतो. ते झाले 7 कॉलम्स.
हॉरिझॉन्टल 7 कॉलम्स आहे आणि व्हर्टिकल 10 कॉलम्स आहेत. 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. आणि तिथे आपल्याला बॉर्डर्स द्यायचे आहेत, तर मी बॉर्डर दिलेत. आता हे जे कॉलम्स आहेत त्याची साईज मी वाढवून घेतो सुरुवातीलाच. दिसतच नाही मला स्क्रीनवर. स्क्रीनवर दिसत नाही सर आम्हाला हा problem. अजिबात दिसत नाही. नाही नाही अगोदरच दिसतंय सर ते. अगोदरच दिसतंय का? हो टायटल दिसलंय तुम्हाला? अगोदरची स्क्रीन दिसते का बेटा? हो येस सर. आता मी जे एक्सेल शीट नवीन आणलेलं आहे ते दिसत नाही ना? नाही 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 जस्ट अ सेकंड हा. आता दिसते बेटा स्क्रीन? येस हो सर. दिसती सर. हो ओके. हो टायटल दिसलं ना? इन द बुक्स ऑफ फोर टूल्स लिमिटेड हो. फेसबुक शोविंग सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. दिसतोय सर. ओके, व्हेरी गुड. दिसतंय. सेकंडरी डिस्ट्रीब्युशन तिथे व्ही शब्द गेलाय, जोडला गेलाय. ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट कॉस्ट टू प्रोडक्शन डिपार्टमेंट फॉर द मंथ एंडेड 31 मार्च 2020. बरोबर. आता आपल्याला टायटल द्यायचे आहे. पहिल्या कॉलमला टायटल आहे पर्टिक्युलर्स, राईट. नंतर दुसरा कॉलम आहे कोणता असेल? बेसिस ऑफ बेसिस ऑफ काय असेल? रिअपोर्शनमेंट. बेसिस ऑफ रिअपोर्शनमेंट. ओके. आलं लक्षात? हो नेक्स्ट टायटल रेशो. नंतर टोटल. नंतर प्रोडक्शन डिपार्टमेंट ए. प्रोडक्शन डिपार्टमेंट ए. नंतर आहे पुढं बेटा प्रोडक्शन डिपार्टमेंट बी. प्रोडक्शन डिपार्टमेंट ए, नंतर बी आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट सी. हा, आता माझं बेसिक क्वेश्चन आहे तुमच्या सगळ्यांसाठी. ऐकताय सगळे? आपण किती कॉलम्स तयार केलेत? किती? 7. बरोबर ना? Yeah. 7 कॉलम तयार केलेत. हो इथे फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंट ए, प्रोडक्शन डिपार्टमेंट बी आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट सी एवढेच 3 कॉलम घेतलेत. सर्व्हिस डिपार्टमेंटचे कॉलम घेतलेले नाही. आपण जेव्हा अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स करत होतो तेव्हा प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि सर्व्हिस डिपार्टमेंट जेवढे काय असतील ते 1 बाय 1 घेत होतो. बरोबर ना? हो बरोबर. आता रिअपोर्शनमेंट मध्ये फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंटचेच कॉलम घ्यायचे आणि सर्व्हिस डिपार्टमेंट जे आहे ना, आपण आता इथून पुढे या कॉलम्स मध्ये लिहायला सुरुवात करणार आहोत. कारण आपल्याला कुणाची कॉस्ट वाटून द्यायची? प्रोडक्शन डिपार्टमेंटला. कोणत्या डिपार्टमेंटची? सर्व्हिस डिपार्टमेंटची. आणि म्हणून डिपार्टमेंटची. पर्टिक्युलर्स मध्ये तुम्हाला जे दिसतंय ना, मी आता इथे स्क्रीनवर इंटरॅक्शन करतोय तुमच्याशी. सर्व्हिस डिपार्टमेंट जेवढे काय असतील ना, बघा खाली तुम्हाला सर्व्हिस डिपार्टमेंट बरोबर एक साधारणपणे 6 डिपार्टमेंट दिलेले आहेत, ते एका खाली एक. आपण कुठे लिहिणार आहोत? प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये. का लिहायचे? आपलं पर्टिक्युलर्स कॉलम मध्ये का लिहायचे? तर रिअपोर्शनमेंट मध्ये काय करतो आपण? सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट प्रोडक्शन डिपार्टमेंटला
वाटून देतो. वाटून देतो. आले लक्षात सगळ्यांच्या? म्हणून फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंटचे कॉलम इथे तयार करायचे, सर्व्हिस डिपार्टमेंटचे कॉलम तयार करायचे नाही. इजंट इट? ओके. आता आपल्याला प्रोडक्शन डिपार्टमेंट जे आहेत, तर ए, बी आणि सी मध्ये त्यांचा ओपनिंग बॅलन्स जो आहे ना तो लिहायचा आहे. कॉलम मध्ये तुम्हाला प्रोडक्शन डिपार्टमेंट एबीसी दिलेत ना, बरोबर ना? हो. हा, तर तिथे तुम्ही टायटल लिहायचंय. काय टायटल लिहायचंय? ओव्हरहेड एक्सपेन्सेस as per primary distribution summary. As per primary डिस्ट्रीब्युशन समरी. बघा हे टायटल इथे असं का दिलंय बरं, की प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी आहे असं का म्हटलं इथे? ऍज पर अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स असं पण तुम्ही म्हणू शकता. ऍज पर अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड कॉस्ट, ओव्हरहेड एक्सपेन्सेस ऍज पर अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड कॉस्ट किंवा प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी. बघा तुम्ही सेकंडरी डिस्ट्रीब्युशन किंवा रिअपॉर्शनमेंट कधी करता? जेव्हा त्या ओव्हरहेड कॉस्टचं प्रायमरी डिस्ट्रीब्युशन झालेलं असतं तेव्हाच. इजंट इट? येते ना लक्षात तुमच्या? ओके. हो. म्हणून सेकंडरी डिस्ट्रीब्युशन करण्याच्या अगोदर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन जी समरी आहे त्याचा क्लोजिंग बॅलन्स आहे प्रोडक्शन डिपार्टमेंटचा, तो घ्यायचा आहे ऍज अ ओपनिंग बॅलन्स टू रिअपॉर्शनमेंट किंवा सेकंडरी डिस्ट्रीब्युशन साठी. आणि तो बॅलन्स काय आहे? ओपनिंग बॅलन्स रिअपॉर्शनमेंटचा, प्रोडक्शन डिपार्टमेंटचा. तर याच्या समोर किती कॉस्ट दिली तुम्हाला? 50,000 450. बी मध्ये काय आहे? 20,800 आणि सी मध्ये काय आहे? 30,750. ही झाली प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी. टोटल कॉलम मध्ये या तीनही कॉलमची काय करायची? टोटल लिहायची आणि ती येते 1,02,000. ओके. इथपर्यंत समजले सगळ्यांना बेटा? कुणाला काय अडचण असेल तर लगेच विचारा. आपण फक्त काय केलंय, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या ज्या किमती आहेत, ओव्हरहेड कॉस्ट आहेत, त्या फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये घेतल्यात आणि त्याची टोटल केली आणि टायटल दिले ओव्हरहेड एक्सपेन्सेस ऍज पर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी. ओके. प्रायमरी डिस्ट्रीब्युशनचा प्रोडक्शन डिपार्टमेंटचा क्लोजिंग बॅलन्स होता हा, तो सेकंडरी डिस्ट्रीब्युशन मध्ये काय झालाय? ओपनिंग बॅलन्स झालाय. आता तुम्हाला काय करायचंय? प्रोडक्शन डिपार्टमेंट संपले प्रॉब्लेम मधले. आता काय करायचंय? 1 बाय 1 सर्व्हिस डिपार्टमेंट सगळे लिहून घ्यायचे. कोणतं सर्व्हिस डिपार्टमेंट आहे पुढचं? स्टोअर्स डिपार्टमेंट, बरोबर. त्याच्यानंतर अकाउंट्स डिपार्टमेंट, त्याच्यानंतर पॉवर हाऊस, त्याच्यानंतर कॅन्टीन, त्याच्यानंतर पुढे टाइम कीपिंग, नंतर टूल रूम, आणि नंतर सप्लाय. 6 डिपार्टमेंट झालेत. व्हेरी गुड. आता हे जे सर्व्हिस डिपार्टमेंट्स आहेत त्याच्या कॉस्ट काय आहे? टोटल कॉस्ट सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट किती दिली बेटा? येस, सर्व्हिस डिपार्टमेंटच्या समोर, स्टोअरच्या समोर किती कॉस्ट आहे? 5,000. 5,000. ती तशी लिहिली मी, बरोबर. पॉवर हाऊसच्या पुढे किती कॉस्ट आहे? 4,000. 4,000. 3,000. पॉवर हाऊस 3,000. 3,000. त्याच्यानंतर कॅन्टीन 3,000. 3,000. नंतर टाइम कीपिंग डिपार्टमेंट 5,000. 5,000. व्हेरी गुड. त्यानंतर टूल रूम ची कॉस्ट किती आहे? 8,000. 8,000. व्हेरी गुड. आता आपण काय केलंय? सर्व्हिस डिपार्टमेंट आणि त्याच्या
कॉस्ट जे आहेत ना त्या लिहिल्यात फक्त ऍज इट इज. आता काय करायचंय आपल्याला, ऍडिशनल इन्फॉर्मेशनचा जो चार्ट दिलाय तुम्हाला, मी पुन्हा एकदा वाचतो. द फॉलोइंग ऍडिशनल इन्फॉर्मेशन वेअर मेड अवेलेबल फ्रॉम दी कॉस्टिंग रेकॉर्ड्स as regards the production departments. आता जे कॉस्ट आयटम्स होते सर्व्हिस डिपार्टमेंट